शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडी संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनल नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, सुरुवात करतो. समजू शकता सरकारी कांदा खरेदीचा बाजार उठला. 2 लाख टनाने उद्दिष्ट, खरेदी 15,000 टनाची. नाफेड आणि NCFची कांद्याची यंदाची खरेदी अडचणीत आली आहे. पहिल्या टप्प्यात जून अखेर 2 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते, ते जुलै अखेरपर्यंत मत वाढवण्यात आली तरी निकष पूर्ण करण्याचा कांदा मिळत नसल्याची स्थिती आहे. कारण की शेतकऱ्यांनी सरकारकडे पाठ फिरवली, सरकार शेतकऱ्याकडे जसं पाठ फिरवतोय तशीच परिस्थिती आहे. आणि मार्केटमध्ये सध्याचे रेट जे चालू आहेत त्यापेक्षा निम्म्या भावाने कमी हे जर कांदा खरेदी करत असेल तर कसे शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधव या ठिकाणी सरकारला नाफेड आणि NCFला कांदा देईल, कोणत्या हिशोबाने देईल? आधी त्याचा उत्पादन खर्च निघत नाही आणि यांचे भाव 12 रुपये 13 रुपये असे आहे. तर या ठिकाणी वास्तविक जर मार्केटमध्ये, खुल्या मार्केटमध्ये जर बघितले तर भाव 22, 23, 24, 25 रुपयाच्या घरात असताना 12 रुपयाने कोण द्यायला तयार आहे, असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं आहे. 10 जुलैपर्यंत जेमतेम 15,000 टन कांदा खरेदी करता आला आहे. खरेदीचे दर निकष बदलूनही खरेदी होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कमी दर्जाचा कांदा खरेदी करण्याची वेळ सध्या सरकारवर आली आहे. केंद्र सरकारच्या वतीने दर स्थिरीकरण आणि ग्राहक हितासाठी नाफेड आणि NCF या दोन सहकारी संस्था कांदा खरेदी करतात. यंदा या ठिकाणी बघितलं, पहिल्या टप्प्यात जूनपूर्वी 2 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट होते, परंतु खरेदी पूर्ण करता नाही आले. त्यामुळे पहिल्यांदा प्रति टन 1580 रुपये असलेले दर वाढून 1875 रुपये करण्यात आला आणि आता तो दर वाढूनही 2125 रुपये करण्यात आला आहे. खरेदी मुदत जून अखेर या ठिकाणी वरून जुलै अखेर करण्यात आली आहे. धन्यवाद. लक्ष्मी.